नागपूर दंगल प्रकरणातील दुसरा आरोपी युसुफ शेखच्या घरावर देखील हातोडा चालवण्यात आलाय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। महाल परिसरातल्या जोहरीपुरा या ठिकाणी त्याचं घर आहे आणि त्याने केलेल्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूया। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपुरात सोमवारी 17 तारखेला जो हिंसाचार झाला होता त्यातील आरोपींवर आता प्रशासनाने सुद्धा आपले ॲक्शन मोडवर येत कारवाई सुरू केलेली आहे। नागपुरातील जे आहे यशोधरानगर परिसरामध्ये सकाळीच जो मुख्य आरोपी संशयित आरोपी आहे त्याचे फहीम खान याच्या घरावर तोडकाम करत बुलडोजर चालवला आणि आता त्यानंतर जे आहे नागपुरातील महाल परिसर म्हणजे ज्या ठिकाणी खरं तर हिंसाचार झाला होता त्याच भागातून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेले सह आरोपी असलेला युसुफ शेख वल्द अब्दुल हाफिज याच्या घराचं तोडकाम जे आहे ते सुरू आहे। खरं तर हा पूर्ण गल्ल्यांचा भाग आहे। या भागामध्ये बुलडोजर येऊ शकत नाही, त्यामुळे डेन्स एरिया असल्यामुळे ज्या पद्धतीने तोडकाम जे आहे ते महानगरपालिकेने सुरू केलेलं आहे। हा परिसरातील जो बाल्कनी आहे ते अनधिकृत आहे, कुठेतरी ते अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे हा बांधकामाचा जो भाग आहे तो तोडला जात आहे। पूर्णपणे त्या भागामध्ये असलेल्या बाल्कनी सोबत असलेल्या रूम्स आहे त्या सुद्धा तोडल्या जाणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा सुद्धा दिलेला होता की जो कोणी अशा पद्धतीने दंगे घडवणार असेल तर त्याला सोडलं जाणार नाही आणि त्याचा प्रतिसाद जो आहे त्याचा परिपाक जो आहे तो आज पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, महाल, नागपूर।